परत एकदा मॅच सद्गुरू टाइट. अरे भो याच्याकडेच बॉल जात. अरे भाई काय मी खाल्ला दोन. चालेल चालेल चल. तू पैसे बॉलला पैसे द्यायचे ना मग. ठीक आहे. पल्लव आगरे बॅटिंग लाईनला आणि बॉलिंग करता प्रणेश. पल्लव आगऱ्यांच्याच कारकिर्दीत चौका गेला पाहिजे. पल्लव आगरा यांच्याच कारकिर्दीत तयार झालेले बॉलर प्रणेश आगरे यांनी मारा करताना छानसा बॉल टाकून पल्लव आगऱ्याने डॉट बॉल केलाय. तर शेवटचा बॉल घेऊन प्रणेश आगरे बॅटी खाली द्यायला शाबास काय. तर दुसरी ओव्हर घेऊन आलेत अजित कांबळे जुने खेळाडू आणि संघाचे कर्णधार आणि ह्याने टाकलेला आहे वाईड बॉल. पहिला बॉल अजूनही टाकलेला नाही म्हणजे टाकला होता पण वाईड होता. जरा क्रीज खराब असताना शबा आता हा पण जाणार आहे वाटतं. हा पण दिवस आहे नाही. नो आहे नो आहे. हे फुटला पण आहे जरा. बॉल बघ रे बॉल बघ. म्हणजे संपल्यावरती मॅच फोन करणार होता. अरे हातात पकडते. कोण नाही धाव. संपले चार ना बॅटिंग 36 झाला. 37 ला विन दिले. नाव काय 37 रनचा पाठलाग करताना विघ्नहर्ता रावारी टीम कशा पद्धतीने या रनाचा पाठलाग करते बघूया. तर सद्गुरू कॅटेस करून पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो निलेश आगरे. कशा पद्धतीने आपल्या बॉलिंग कोट्यातील बॉल हाताळतात ते बघूया. आणि समोर आहे ते प्रणेश आगरे. सुंदर असा चेंडू टाकलेला ऑफसाईडच्या दिशेने कटवला आणि तिकडे 1 रन होईल. फिल्डर आहे ते साई आगरे. दुसऱ्या बॉलला जबरदस्त असा साईराजाने फटका मारला होता पण 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनसाठी धावले आहेत प्रणेश आगरे आणि अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
जोरदार फटके मारावे लागतील तर तुमचा स्कोअर पाठलाग होणार आहे. तिसरा बॉल डॉट सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला. हा असा चेंडू मारला आहे समोरच्या दिशेने. बघूया कशा पद्धतीने फिल्डिंग करतायत ते. आणि बॉल अडवला आहे तोपर्यंत 2 रन धावा पूर्ण होतील आणि ही जाते ती बाउंड्री. चौथा बॉल हा असा डॉट बॉल. चांगल्या किपिंगचा प्रदर्शन करताना विनोद वागरे. ऑफ साईडला मारण्याच्या दिशेत टॅप झालेला आहे बॉल. 1 रन. सुंदर असा षटक समाप्तीनंतर 2 रन घेतलेले आहेत. पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. तर दुसऱ्या ओव्हरसाठी आलेले आहेत ते पार्थ आगरे. फार उंच असा टोलावण्याचा प्रयत्न होता प्रणेश आगरे यांचा. बाउंड्रीच्या दिशेने जाताना आपण तिकडे फिल्डिंग चांगल्या प्रकारे करतायत. अक्षय डांबरे थांबवले आहेत तर तरी पण 3 रन धावून काढलेले आहेत. 3 रन पूर्ण झालेले आहेत. साईराज आगरे यांनी उंच असा टोलावला आहे. बघूया झेल बाद होतात काय. साईनाथ आगरे आहेत काय पण झेल सोडलेला आहे. झेल जमिनीला दान केलेलं आहे आणि जीवदान दिलं आहे ते साईराज आगरे यांना. आता स्ट्राईकला आहे ते प्रणेश आगरे. बघूया कशा पद्धतीने जोरदार फटके मारून विजय आपल्या ताब्यात करतात काय. फुल टॉस बॉल होता पण काहीसा समजलं नाही आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झाले. दुसऱ्या धावेसाठी धावत होते पण आर्यन कौचे यांनी उत्कृष्ट फिल्डिंग करून 1च धाव दिलेली आहे. साईराज आगरे समोरच्या दिशेने मारलेला आहे चेंडू पण तिकडे आहेत ते पिंटू कौचे. त्यांनी थ्रो केला आहे तोपर्यंत 2 रन पूर्ण होतील आणि अशा तऱ्हेने प्रणेश आगरे आऊट झालेले आहेत. पार्थ आगरे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना हा व्हाईट बॉल टाकलेला आहे. साईराज आगरे बघूया कशा पद्धतीने मारतायत ते. मारलाय समोरच्या दिशेने पण आर्यन कौचाने तिथे चांगला फिल्डर आणि बॉल त्यांनी थांबवून 1च रन दिलेले आहे. अनिल डांबरे आलेले आहेत. आता मारलाय ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मारलाय. बघूया किती धावा घेत आहेत ते. कप्तान आहेत ते विघ्नहर्ता रावारी संघाचे आणि मला वाटतं 1च धाव घेतलेली आहे. पण विजयाचा पाठलाग करायचा असेल तर तुम्ही षटकार चौकार मारे. पल्लव आगरे आलेले आहेत. पल्लव आगरेंचा पहिलाच बॉल फुल टॉस. साईराज आगरे यांनी मारण्याचा प्रयत्न केला तिकडे आर्यन कौचे. दुसरा बॉल अनिल डांबरे पुढे जाऊन मारण्याच्या नादात बॉल डॉट होत आहेत. 2 बॉल डॉट आणि तिसराही बॉल डॉट. बघू शकता त्यांचे प्लेयर काय म्हणत असतील. मारले पाहिजेत पण लागत नाहीत. लागला तर जात नाही अशी गत होते ते अनिल डांबरे यांची. विघ्नहर्ता रावारीचे कप्तान. विजयी खेचून आणायचा असेल तर तुम्हाला चौकार षटकार मारायची गरज. पल्लव वगैरेचा बॉल आणि ऑफ साईडला लेग कट मारला होता आणि तो काहीसा समजला नाही. परशुराम आगरे बघतायत कशा पद्धतीने टाळ्या वाजत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. गावची मुलं म्हणतात चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहेत. मुंबईच्या मुलांना काय बॅट खाली बॉल भेटत नाहीत असे आमचे रावारी गावचे परशुराम आगरे. आता पुन्हा एकदा पल्लव आगरे शेवटचा बॉल घेऊन टाकलेला आहे चेंडू. ऑफ साईडला मारला आहे तोपर्यंत 1 धाव डिक्लेअर. 1 डिक्लेअर बॉक्समध्ये गेला 1 रनसाठी. हा शेवटचा बॉल. अजून एक बॉल बाकी होता. हा ऑफ साईडला कटवणे